Hello everyone, myself Dr. Ravi Narayan Khade, Assistant Professor and Head Department of Zoology, Late Pushpaji Patil Arts and Science College, Risod. मागील 4 ते 5 वेगवेगळे जे आपले व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत BSc फर्स्ट इयरचे, ते आपण युनिट जे फर्स्ट आहे त्याच्यामधले वेगवेगळे टॉपिक आपण डिस्कस केले. आता याच्यामधला सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे पॅरासिटिक प्रोटोझोन अँड ह्युमन डिसीजेस. म्हणजे प्रोटोझोन जे काही डिसीज आहेत, प्रोटोझोन पॅरासिटिक जे काही डिसीज आहेत ते डिसीज आपल्या इथं डिस्कस करायचे. त्याच्या आपण मागच्या लेक्चरला मलेरिया हा जो आहे प्रोटोझोन पॅरासिटिक डिसीज आपण तो डिस्कस केला. आता त्यानंतर नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये अमेबियोसिस हा आता टॉपिक इथं आपल्याला सध्या डिस्कस करतो. टुडे वी विल नाउ डिस्कस दी अमेबियोसिस. द अमेबियोसिस हा जो डिसीज आहे इट इज मेनली कॉज्ड बाय दी एंटोअमीबा हिस्टोलिटिका. हे एंटोअमीबा हिस्टोलिटिका जे आहे प्रोटोझोन पॅरासाइट हे कॉज करते अमेबियोसिस. जर आपण एंटोअमीबा जर आपण जर शब्दाची जर फोड केली तर एंटा मीन्स एंटरिंग, एंटरिंग मीन्स इंटेस्टिन आणि अमीबा मीन्स काय स्पीसीज नेम. ओके, हिस्टो मीन्स टिश्यू आणि लिटिक मीन्स लिसिस मीन्स डेथ. ओके, जर याचा मिनिंग जर बघितलं आपण या एंटोमा हिस्टोलिटिकाचा तर लिव्हर जे आहे लिव्हरला कॉज करणे, लिव्हर मधले जे टिश्यू आहेत, लिव्हर मधले जे काय लिव्हर नाही सॉरी इंटेस्टाईन मधले जे काही टिश्यू आहेत, जे सेल आहेत याची डेथ करणे. ओके, म्हणून या डिसीजचं नाव काय आहे अमेबियोसिस. अमेबियोसिस. ओके, तर लेट्स डिस्कस सी नाउ अमेबियोसिस. डिसीज अमेबियोसिस, एमेबिक डिसेंट्री, त्यालाच प्रोटोझोन डिसीज असेही म्हटलं जाते, त्यालाच अमेबियोसिस असेही म्हटलं जाते, त्यालाच एमेबिक डिसेंट्री असेही म्हटलं जाते. पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे की विच एजंट इज रिस्पॉन्सिबल आपण आता बघितलं मागच्या स्लाइडला एंटोअमीबा हिस्टोलिटिका हे जे आहे हे पॉझिटिव्ह एजंट आहे. याच्यामुळेच काय होते अमेबियोसिस होते, एमेबिक डिसेंट्री होते. मेजर ऑर्गन अफेक्टेड कोणते कोणते ऑर्गन, एक कोलन आणि लिव्हर. म्हणजेच जर मेनली जर बघितलं की ह्युमन बॉडीमध्ये कोलन आणि लिव्हर या ठिकाणी हा काय करते कॉज करते. ओके, ट्रान्समिटेड मोड ऑफ व्हेक्टर कोणते, तर मोड कोणतं आहे ट्रान्सफरचं याचं मोड जे आहे ट्रान्सफरचं याच्यामध्ये ते काय आहे फिकल ओरल. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की जिथं घाण आहे तिथं ते एंटोअमीबा हिस्टोलिटिका ते करतील प्रोटोझोन पॅरासाइटची एग राहतील आणि जे फ्लाय आहेत हाऊस किपिंग फ्लाय जे आहे किंवा हाऊस फ्लाय जे आहेत हे फ्लाय तिथं जातील, तिथं हे कुठेही स्प्रेड करतात एवढी वेळ आणि मग त्या ज्या फ्लाय आहे त्या फ्लायला ते त्याच्या मुखाला किंवा त्याच्या लेगला किंवा त्याच्या माउथ पार्टला ते अटॅच होतात त्या त्याचे एग्स कशाचे एंटोअमीबा हिस्टोलिटिकाचे म्हणजे प्रोटोझोन पॅरासाइटची. आणि हे नंतर मग फिकल किंवा फूड थ्रू आपल्या मनुष्याच्या बॉडीमध्ये येतात आणि तिथं त्याचं काय होणार तिथं त्याची मॅच्युरिटी होणार, वाढणार, त्याला फूड मिळणार, नंतर मग काय होणार हा डिसीज अशा प्रकारे काय होते ट्रान्सफर होते. तर जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन इन ट्रॉपिक अँड डेव्हलपिंग कंट्रीज वर्ल्ड वाईड डिसीज आहे, वर्ल्ड वाईड डिसीज बट मोर प्रिव्हेलंट. आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो, त्याच्यावर औषधी आहेत हे आहेत पण ते वर्ल्ड वाईड आहे. असं नाही किंवा पेसिफिक या ट्रॉपिक रिजन मध्ये आहे किंवा या ट्रॉपिक रिजन मध्ये. हा कसा आहे वर्ल्ड वाईड आहे, जगात तुम्हाला सर्व ठिकाणी हा डिसीज तुम्हाला दिसून येईल. नंतर मॉर्टॅलिटी सिम्पटम्स काय यायचे जनरली असिम्प्टोमॅटिक और माइल्ड आहे ते. म्हणजे सिम्पटम जे आहे याच्यामध्ये include dysentery and spread to other organs. The other organ ला okay and that can be fetals. The diagnosis आहे detection of parasite in feces. आपल्याला हे इथं डायग्नोसिस ही करता येईल. मेट्रोझाइड हे ड्रग्ज आहे ते ट्रीटमेंट नाही. कंट्रोल अँड प्रिव्हेंशन कसं आहे की अवॉइड फिकल कंटॅमिनेशन ऑफ फूड और वॉटर. एक्झॅक्टली अमेबियोसिस जो डिसीज आहे
हा डिसीज, त्याचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे, तो कोणत्या ऑर्गनला अफेक्ट करते, त्याचा स्प्रेड एरिया काय आहे, त्यानंतर ट्रान्समिशन त्याचं मोड और व्हेक्टर काय आहे, त्यानंतर ट्रीटमेंट काय आहे त्याची, त्याचं प्रिव्हेन्शन कंट्रोल काय आहे, हे डिटेल इथं आपल्याला या स्लाइडमध्ये आपण बघितलं. आता इन डिटेल आपण बघू, इन शॉर्ट बघितलं, इन डिटेल आपण बघू इथं. Amoebiasis. It is a several member of the genus Entapica infect humans. Among these म्हणजे वेगवेगळे जे काही जीनस आहेत एंटा अमिबाचे, हे याला मनुष्याला ते इन्फेक्ट करू शकत नाही. फक्त ओनली अँड ओनली या सगळ्यामध्ये फक्त एंटा अमिबा हिस्टोलिटिका हेच काय करते, पॅथोजेनिक आहे आणि हाच डिसीज कॉज करते एमोबियासिस. आणि त्यालाच म्हटलं जाते एमोबियासिस, त्यालाच म्हटलं जाते एमोबिक डिसेंट्री, यालाच म्हटलं जाते प्रोटोझोन डिसीज. ओके, म्हणजे वेगवेगळे जीनस येतं एंटोमॉबिचे इन्फेक्ट ह्युमन्स. ओके, पण त्याच्यापैकी एकच जे आहे एंटामॉबिबा हे हिस्टोलिटिका, हेच काय करते, हेच पॅथोजेनिक आहे, याच्यामुळे डिसीज होते. म्हणून हा काय पॉझिटिव्ह एजंट आहे एमोबिसिसचा, त्याला एमोबिसिस डिसेंट्री म्हणतात. तर याचे सिम्पटम्स काय, डिसेंट्री. पण याचे सिम्पटम्स जर आपण बघितले आले की ॲबडोमिनल पेन खूप जास्त होते याच्यामध्ये, या डिसीजमध्ये. टायफॉइड पेक्षाही जास्त याच्यामध्ये काय होते, ॲबडोमिनल पेन होते. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की क्रॅम्प जे म्हणता येईल, क्रॅम्प व्यायाम केल्यानंतर ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो, व्हेन यू विल डू द एक्सरसाइज, आफ्टर द एक्सरसाइज वी ऑकर क्रॅम्प्स इन अवर मसल. म्हणजे आपल्या मसलमध्ये वेगवेगळ्या क्रॅम्प ज्यावेळेस आपण समजा व्यायाम करतो, व्यायाम केल्यानंतर आपल्या मसल अशा क्रॅम्प जसं होते, आपल्या मसलमध्ये क्रॅम्प येतात, त्याच पद्धतीचं त्रास या एमोबियासिसमध्ये होते. त्यानंतर ऑल्सर, जसे तोंडामध्ये आपल्याला छाले येतात ना, तसं काय होते की हे सिस्ट तयार करते एमोबियासिस. काय करते, सिस्ट तयार करते एक प्रकारे. तिथं ते आपल्याला असं म्हणता येईल की तिथं ते एक प्रकारे जखम तयार करते. अल्सर असे वेगवेगळे अल्सर होतात. क्रोनिक एमोबियासिस जास्त प्रमाणात होते. म्हणजे हा मेनली या इथं इंटेस्टाईन जे आहे, इंटेस्टाईन या इंटेस्टाईन मध्येच आपल्याला एमोबियासिस जास्त दिसेल. ओके, इथं एक प्रकारे तिथे गाठी होती. त्याच्यानंतर ऑब्सेसिस. आता ऑब्सेसिस म्हणजे काय आहे की एक विशिष्ट ठिकाणचा जो टिश्यू असते, तो समजा जर जाडा असेल किंवा त्याची जर गाठ झाली असते, तर त्यामध्ये पस असते. ही जी पोझिशन आहे याला काय म्हटलं ते ऑब्सेसिस. म्हणजे जर समजा शरीरामध्ये जर समजा तुम्हाला असं समजा की लिव्हर आहे, लिव्हरमध्ये लंग ऑब्सेसिस. लंग ऑब्सेसिस म्हणजे काय आहे की लंग मध्ये एक गाठ तयार होणे, त्या गाठमध्ये पस असणे, ही जी पोझिशन आहे याला काय म्हटलं ते ऑब्सेसिस. म्हणजे लिव्हर ऑब्सेसिस, लंग ऑब्सेसिस, ब्रेन ऑब्सेसिस. ज्यावेळेस लिव्हर, लंग आणि ब्रेन याच्यामध्ये जर ज्यावेळेस गाठी तयार होतात आणि त्यात पस तयार होते, अशा वेळेस पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल जो आहे, जो मनुष्य आहे, तो मनुष्य काय होते, डेथ होते. त्याची काय होते, डेथ होते. ओके, हे झाले these are the symptoms of एमोबियासिस. ट्रीटमेंट. आता सेव्हरल ड्रग्स याच्यावर काय आहे तर प्रेझेंट येतं. चॉईस ऑफ ड्रग डिपेंड करते ती मोस्ट ऑफ द क्लिनिकल स्टेज कोणत्या स्टेजमध्ये आहे त्यानुसार. आता इथं काय सांगितलेलं आहे की नॉन इन्व्हेजिव्ह किंवा इनवेसिव्ह ऑफ द इन्फेक्शन. म्हणजे असिम्प्टोमिक इन्फेक्शन ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय होणार तिथं की पॅरोमॅसिन, डायलोक्झोमेड, फ्युरोड और ॲडोक्युडिन हे काय येतं, हे ड्रग्स तिथं यूज करते. मेट्रोझोनाइड, इनॉइड इफ अवेलेबल जर हे असतील तर हे बी तिथं काय होती रिकमेंडेड केले जातात. कोणाकरता, हे सिम्प्टोमिक इन्व्हेजिशन करतात. These drugs are absorbed well but do not reach high enough concentration within the limit of the intestine. त्यामुळे ही ट्रीटमेंट जे आहे विथ टिश्यू विल नॉट इफिशियंटली क्लिअर दी लिम्फिकल एबोबिटी. should show the treatment with limbical agent completely cure the infection. ओके, हे वेगवेगळे ड्रग घेतात.
ओके. सिम्प्टोमिक असिम्प्टोमिक मध्ये आपल्याला पॅरामोशियम, नॅलोशियम, फ्लोराइड, ॲडोक्युडिल म्हणता येईल. आणि हे असिम्प्टोमिक मध्ये. आणि सिम्प्टोमिक मध्ये आपल्याला मेट्रोजोडल आणि ट्रिनोलॉल म्हणता येईल. हे काय आहे, ड्रग्ज ट्रीटमेंट आपल्याला इथं केली जाते. ओके. आता प्रिव्हेन्शन काय आहे आणि कंट्रोल काय आहे. प्रिव्हेन्शन कंट्रोल सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल की स्टूल फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन. A contaminated water, food or had, त्यानंतर ह्युमन बिकम इन्फेक्टेड फ्रॉम वॉटर, फूड. हे दीज आर दी कॅरेक्टर्स. हे जे कंटॅमिनेटेड वॉटर असेल, फूड असेल, हॅड असतील आपले, हे काय रिस्पॉन्सिबल आहे. याच्यामुळे काय होते, डिसीज होते. त्यानंतर इन्फेक्टेड फ्रॉम हे वॉटर, हे फूड आहे, हॅड बसून होते. स्टूल फॉर इन्फेक्टेड पर्सन. हे बघा लिव्हर मध्ये हे अशा प्रकारे त्याला म्हणतात गाठी तयार झाले. हे अशा ऍब्सेसेस म्हणतो त्याला. एमएमएस इंटेस्टाईन, हे इंटेस्टाईन मध्ये आहे. हे अशा प्रकारचे. ओके. आता याच प्रिव्हेन्शन जे आहे आपल्याला, तर ऑलवेज वॉश दी हँड, ऑलवेज. ओके. क्लीन बाथरूम अँड टॉयलेट. त्यानंतर अवॉइड शेअरिंग टॉवेल अँड फेस वॉशेस. त्यानंतर boil water or treat with iodine tablets. Avoid raw vegetables when in endemic area as they may have been fertilized in the human disease. Avoid eating street food, especially in public places. These are the controls. ओके. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ॲमेबेसिस हे जे डिसीज आहे हे प्रोटोझोआन डिसीज आहे. प्रोटोझोआन याला अमेबॅटिक डिसेंट्री म्हटलं जाते. आणि एन्टोअमिबा हिस्टेरिका हे काय, त्याचं पॉझिटिव्ह एजंट आहे. हे लार्ज इंटेस्टाईन मध्ये आपल्याला हे अमेबेसिस दिसून येईल. ओके. म्हणजे याचं स्प्रेड कसं आहे की जे हे आहेत माशा आहेत, म्हणजे हाऊस आपल्याला म्हणता येईल की हाऊस फ्लाईज जे आहेत, हे हाऊस फ्लाईज कसे असतात की एक प्रकारे ह्या हाऊस फ्लाय जे आहेत, ह्या हाऊस फ्लाय कुठेही एव्हरीवेअर जे स्प्रेड ते कुठेही असतात. आणि जिथं घाण आहे त्या घाणमध्ये प्रोटोझोआन जे पॅरासाइट आहे तिथं ते त्यांचे अंडे असतात. त्याच्यावर ते बसतात. त्या एग्स त्याच्या थ्रू मग तेच फ्लाईज काय करतात, आपल्या घरामध्ये फूडवर, वॉटरमध्ये ते तिथं डिप करतात. ते स्वतः येतात तिथं. त्याच्यामध्ये इन्फेक्शन स्प्रेड होते. ऑलवेज क्लीन, म्हणजे आपल्याला हायजीन मेंटेन करावं लागेल. क्लीन आपल्याला स्वच्छता ठेवावी लागेल. अवॉइड शेअरिंग टॉयल्स, फेस, etc. ओके. थँक्यू.